पुण्यात हजारो रिक्षा, बस आणि मालवाहू वाहनं पासिंगच्या प्रतीक्षेत उभी आहेत आणि यामागचं कारण म्हणजे एटीएस केंद्राचा दिरंगाईचा कारभार. अखेर प्रवासी आणि चालक दोघांच्याही सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन वाहन प्रणालीवर फिटनेस तपासणीसाठी नोंदणीच बंद झाली आहे. त्यामुळे रिक्षा, पीएमपीएल बस, एसटी आणि मालवाहू वाहने पासिंग न होता थांबली आहेत. केंद्र सरकारने स्वयंचलित चाचणी केंद्र म्हणजेच एटीएस केंद्रातच फिटनेस तपासणी अनिवार्य केली आहे. मात्र पुण्यातील संबंधित एटीएस केंद्रांचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये. यामुळे अनेक वाहनांची फिटनेस मुदत संपूनही ती रस्त्यावर धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देखील दिले. एटीएस केंद्र सुरू होईपर्यंत जुन्या पद्धतीनेच फिटनेस तपासणी सुरू ठेवावी आणि आळंदी रोड कार्यालयातच तपासणीची सोय करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एकीकडे नियम कडक केले जात आहेत, पण सुविधा वेळेत उपलब्ध होत नाहीत. यामुळे सर्वसामान्य चालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आता प्रश्न असा आहे की या दिरंगाईची जबाबदारी नेमकी कोण घेणार आणि हा प्रश्न कधी सुटणार? यावर तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.